चला बाळांनो, आज आपण बघूयात मराठी विषयातील वाक्यप्रचार. जेवढेच काही स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये ना तुम्हाला वाक्यप्रचाराविषयी एखादा दुसरा तरी प्रश्न 100% असतोच. तर हा प्रश्न सोडवताना बऱ्याच वेळा असं होतं की चुकतात पण मुलं, कारण तेवढी त्यांची पोच नसते आणि त्या ऑप्शनपैकी ना त्यांना इलिमिनेट व्यवस्थित करता येत नाही. मग हे इलिमिनेट कसं करायचं, तर हे लक्षात कसे ठेवायला पाहिजे. तर जर आपण त्या मुलांना नाही जर प्रत्येक वाक्यप्रचार हा त्यांना उदाहरणादाखल सांगितला, त्याचा अर्थ जर व्यवस्थित समजावून सांगितला ना, तर तो अर्थ त्यांच्या लक्षात राहील. आपण फक्त त्यांना पाठ करा, रट्टा मारा वगैरे असं म्हणतो, तर मग ते ऐन वेळेस परीक्षेला जरा जरी कशाचा गोंधळ झाला ना तरी ते विद्यार्थी विसरून जातात. तर तसं व्हायला नको. त्याच्यामुळे त्यांना ना त्यांच्या कलेप्रमाणे त्यांना प्रत्येक वाक्यप्रचाराचं उदाहरण दाखल घेऊन सांगितलं ना तर त्यांच्या बऱ्यापैकी लक्षात राहतील. आणि माझा एक पर्सनली अनुभव असा आहे की मुलांना जर उदाहरणं दाखल घेऊन शिकवलं ना तर 100% त्यांच्या लक्षात राहतं. कारण मी अलंकारिक शब्दसुद्धा उदाहरणासहित मी सांगितले होते, तर तो बराचसाच फरक पडलेला होता. त्याच्यानंतर काळ पण मी बनवलेले होते, त्याच्यातले पण बऱ्यापैकी मुलांना ॲन्सर्स त्याची जमायला लागली. त्याच्यामुळे माझा एक पर्सनली अनुभव आहे की त्यांना त्यांच्या कलेप्रमाणे जर आपण उदाहरणं दिली ना तर त्यांच्या लक्षात राहतं, असं सहज पाठ करा म्हणण्यापेक्षा. आता बघूयात, पाठांतर करायचं आहेच आहे, पण त्या परीक्षेमध्ये जे 4 ऑप्शन्स असतात ना तर त्या 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करायचे असतात. तर ते किमान 3 ऑप्शन इलिमिनेट करता तरी आले पाहिजेत ना. त्याच्यासाठी तुम्हाला ते समजावून घेता आले पाहिजेत वाक्यप्रचार. नुसते आहे असे नाहीत रट्टा मारायचे, समजावून घेऊन पाठ केले ना तर कायमचे लक्षात राहून जातील. तर चला बघूयात आता. पहिलाच आहे बघा, साखर पेरणे. साखर पेरणे म्हणजेच काय, आता मुलांना असं वाटायला लागतं की साखर पेरणार का वगैरे, तर नाही. साखर कशी असते तर गोड असते. म्हणजेच थोडक्यात काय म्हणायचं तर गोड गोड बोलून आपलंसं करणे, गोड गोड बोलून आपलंसं करणे, विनाकारण वाद वगैरे असलं घालत नाही बसायचं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं तर साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपलंसं करणे. त्यानंतर आहे बघा, साक्षर होणे म्हणजेच काही तर लिहिता वाचता येणं. साक्षर निरक्षर यातला फरक कळतो बऱ्यापैकी मुलांना, त्याच्यामुळे साक्षर होणं म्हणजेच काही तर लिहिता वाचता येणं. आता तुम्ही सगळेजण कसे आहात, साक्षर आहात का, तर तुम्हाला लिहिता वाचता येतं ना, म्हणून तुम्ही साक्षर आहात बाळांनो. आलं लक्षात, लिहायला वाचायला आलं की आपण साक्षर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आहे बघा, सर्वस्व पणाला लावणे. सर्वस्व पणाला लावणे म्हणजेच काय तर सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे म्हणजे एखादं गणित तुम्हाला सोडवायचं आहे तर जेवढं तुमच्याकडून होता होईल ना तेवढे सगळे प्रयत्न करायचे. म्हणजे घरात कोणाला तर विचारा, शिक्षकांना विचारा, मित्रमैत्रिणीला विचारा, जेवढे तुम्हाला प्रयत्न होतील तेवढे तुम्ही करा. म्हणजेच काय म्हणायचं तर सर्वस्व पणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे म्हणजेच काय तर सर्वस्व पणाला लावण्याचा अर्थ तो होतो. त्यानंतर आहे बघा, सुताने स्वर्गाला जाणे. सुताने, सूत म्हणजेच काय तर धागा दोरा अशा अर्थानं. मग सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच काय, थोडा सुगावा लागतात संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. बघा सांगते, सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच काय तर थोडा सुगावा लागतात संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच बघा, उदाहरण तुम्हाला सांगते, जर पोलिसांना एखाद्यानं चोरी केली किंवा थोडी जरी त्यांना हिंट मिळाली ना, चोरी केलेली एखादा जरी तिथला पुरावा मिळाला ना तरी सुद्धा ते शेवटपर्यंत पोहोचतात की चोर कोण होता, कुठं झालेली चोरी, काय प्रकरण होतं, अगदी त्याच्या तळागाळाला जातात ना. म्हणून लक्षात ठेवायचं, सुताने स्वर्गाला जाणे. आता खरोखरच काही सूत घेऊन स्वर्गाला जायचं असं म्हणायचं का नाही, तर छोटीशी जरी हिंट मिळाली ना त्यांना की चोरीबाबतची असू दे किंवा एखादा ॲक्सिडेंट केस वगैरे असते तर त्याच्यामध्ये थोडासा जरी त्यांना पुरावा मिळाला ना तर अगदी ते शेवटपर्यंत त्याच्या तळागाळाला पोहोचतात. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं की सुताने स्वर्गाला जाणं म्हणजेच थोडा सुगावा लागतात संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर आहे बघा, संभ्रमात पाडणे म्हणजे गोंधळात पाडणे म्हणायचं. संभ्रमात पाडणे म्हणजेच काय तर गोंधळात पाडणे. म्हणजेच काय, आता एखादं गणित तुम्हाला समजावून सांगायला लागल्या मी किंवा तर त्याच्यात मध्ये एक नाही कसं होतं, बरेच जण मध्ये मध्ये बोलतात, मग दुसऱ्याला पण कळत नाही, तर ते मग त्याला बोर्डवरचंही समजत नाही आणि तो दुसरा काय म्हणतोय तेही समजत नाही, मग त्यांचा विनाकारणच गोंधळ होऊन जातो ना. म्हणून संभ्रमात पाडणे म्हणजेच काय तर आपण गोंधळात पडणे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आहे स्वर्ग दोन बोटे उरणे. स्वर्ग
स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच काय तर आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे. रिझल्ट वगैरे लागला आपल्या मनासारखा लागला की सगळेजण आपण नाही का असं स्वर्ग दोन बोटे उरतो म्हणजेच आनंदानं गर्वानं आपण फुगून जातो. त्यानंतर आहे हमरी तुमरीवर येणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजेच काय तर जोरानं भांडू लागणे म्हणजे कुणीच कमी बाजू घ्यायची नाही. दोघांनी पण हमरी तुमरीवर म्हणजे जोरानं भांडायचं. आता हे योग्य आहे का सांगा? भांडणं नाही, पण जर आपण कोणच माघारी घेत नसेल तर त्याला काय म्हणायचं थोडक्यात हमरी तुमरीवर येणे म्हणजे जोराने भांडणे. हातपाय गळणे, धीर सुटणे. जर आपलं एखादं काम मनासारखं नाही झालं ना तर आपले हातपाय गळून जातात म्हणजे आपण खूप अपेक्षा करतो समोरच्याकडून आणि ते आपलं कामच होत नाही. तर थोडक्यात काय म्हणायचं तर धीर सुटणे. हातचा मळ असणे म्हणजे सहज शक्य होणं. आता तुम्ही जर चांगला अभ्यास केला ना तर चांगले मार्क्स पडतील. मग तुम्ही काय म्हणणार, तो पेपर काय माझ्या हातचा मळ आहे म्हणजेच काय तुम्हाला सहज शक्य असणार आहे ते. हात ओला होणे म्हणजेच फायदा होणे. हात ओला होणं म्हणजेच काय तर फायदा होणं. हात ओला होणे फायदा होणे म्हणजे एखादी तुम्ही वस्तू घेतली असेल, एक समजा आता तुमचा TV 21,000 रुपयाला घेतला आणि 25,000ला विकला तर तिथं फायदा झाला तुमचा म्हणजे हात ओले झाले. त्यानंतर आहे हात मारणे म्हणजे ताव मारणे किंवा भरपूर खाणे. हात मारणे म्हणजेच काहीतरी भरपूर खाणे, ताव मारणे. आता एवढं तुम्हाला भरपूर खाणे वगैरे समजतं. त्यानंतर आहे बघा हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यात देखत फसवून निसटून जाणे. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यात देखत फसवून निघून जाणे. आत्ता येतो आलोच तर म्हणायचं आणि मागच्या मागं निघून जायचं म्हणजे काय डोळ्यात देखत निघून गेला. हातावर तुरी देणे. त्यानंतर हात हलवत परत येणे म्हणजे काम न होताच परत यायचं. ज्या कामासाठी आपण गेलोय ना ते कामच होणार नाही, तिथनं परत आपण तसंच येणार. समजा तुम्ही आता एक्झामचा हॉल तिकीट वगैरे आणायला गेलंय आणि त्या दिवशी सर वगैरे नसले तर तुमचं हॉल तिकीट त्या दिवशी मिळणार नाही ना. म्हणजेच काय तर तुमचं काम न होता तुम्ही परत आला म्हणजेच काय तर हात हलवत परत आला तसं. त्यानंतर आहे हाताला हात लावणे म्हणजे थोडी देखील मेहनत न घेता फुकटचं श्रेय घेणे. हाताला हात लावणं म्हणजे थोडीसुद्धा मेहनत घ्यायची नाही आणि फुकटचं श्रेय मात्र मी केलं असं म्हणायचं. त्यानंतर आहे बघा हात धुवून पाठीस लागणे. चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. हात धुवून पाठीस लागणे म्हणजेच काय तर चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. अभ्यास करायचा आहे, मला राज्यात यायचं आहे म्हणजे यायचंच आहे, मला स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, ह्याला म्हणायचं तुम्ही हात धुवून पाठीस लागणं. त्याच्यासाठी तुम्ही सारखा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे तर हात धुवून अभ्यासाच्या पाठीमागे लागलं पाहिजे म्हणजेच काय तर चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. त्यानंतर हुल देणे म्हणजे चकवणे. थोडक्यात काय फसवणेच. हुल देणे म्हणजे चकवणे, फसवणेच असं म्हणू शकतो. त्यानंतर हट्टाला पेटणं म्हणजे मुळीच हट्ट न सोडणं. मी नाही म्हणजे नाहीच जाणार किंवा मी जाणार म्हणजे जाणारच. आता सुट्टी शाळेला दिलेली नाही तरीसुद्धा मी मामाच्या गावाला जाणार म्हणजे जाणारच म्हणजेच काय म्हणायचं तर हट्टाला पेटणं, मुळीच हट्ट न सोडणं. मी जाणार म्हणजे जाणारच, काही झालं तरी मी मामाच्या गावाला जाणारच. हा तुमचा काय झाला म्हणायचं, हट्ट झाला म्हणायचं. मग क्लास असू दे नाहीतर शाळा असू दे पण मी जाणार म्हणजे त्याला काय म्हणायचं, हट्टाला पेटणं. त्यानंतर आहे स्वप्न भंगणे. मनातील विचार कृतीत न येणे. मनात खूप वाटतंय काय करावं पण ते कृतीत मात्र आणत नाही म्हणजेच काय म्हणायचं तर त्याला स्वप्न भंगणे म्हणायचं. स्वप्न भंगणे. सोन्याचे दिवस येणे. अतिशय चांगले दिवस येणे. सोन्याचे दिवस. खरंच सोनं घेऊन येणार आहे का किंवा सोन्याचं काय येणार आहे का नाही, पण अतिशय चांगले दिवस येणे. ज्यांची आता गरिबीची परिस्थिती आहे त्यांना कधी नाही कधी तर सोन्याचे दिवस येतील असं म्हणतात. म्हणजेच काहीतर त्यांची गरिबी दूर होईल आणि चांगले दिवस येतील. त्यानंतर आहे पोटात ब्रह्मराक्षस उठणे. पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे खूप खावेसे वाटणे. खूप खावेसे वाटणे, खूप भूक लागणं म्हणजेच खूप खावेसे वाटणे, पोटात ब्रह्मराक्षस उठणे. त्यानंतर आहे प्राण कानात गोळा होणे. प्राण कानात गोळा होणे. आता खरंच काय प्राण कानात गोळा होणार आहेत का? नाही, पण काय ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक असणं. एखादी गोष्ट सांगायला लागलं ना तर तुम्ही अगदी उत्सुकतेनं ऐकता आणि तेच जर शिकवायला लागलं तर एवढं सगळेच विद्यार्थी काही लक्ष देऊन ऐकतात का? नाही. काही जणांना आवड असते, काही जणांना नसते. त्याच्यामुळे पण काय प्राण कानात गोळा होणे म्हणजेच काय तर ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक असणे म्हणजे गोष्टी सांगायला लागले की मात्र पटकन सगळेजण ऐकण्यासाठी उत्सुक असं. त्यानंतर आहे फाटे फोडणे म्हणजे उगाच अडचणी निर्माण करणे. फाटे फोडणे म्हणजे उगाच अडचणी निर्माण करणे म्हणजे जायचं नसलं क्लासला तर उगाच सांगायचं लांबच आहे, एकटाच जाऊ का, तो येणारच नाही, मित्र येणार नाही, मैत्रीण येणार नाही, माझा अभ्यासच झाला नाही, मॅडम ओरडतील, सर ओरडणारच असं सांगणार ना म्हणजे फाटे फोडणे म्हणायचं. उगाच अडचणी निर्माण करणे. त्यानंतर आहे 12 वाजणे म्हणजे पूर्ण नाश होऊन जाणे. काहीच नाही शिल्लक राहणं म्हणजेच काय तर म्हणायचं 12 वाजणे, पूर्ण नाश होणे. त्यानंतर आहे बघा
बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणं. बोटावर नाचवणे म्हणजेच काय तर आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणं. आपली इच्छा आहे की नाही तसंच दुसऱ्याला पण कर म्हणून सांगायचं, म्हणजे त्याच्या मनाचं नाही काय करू द्यायचं, पण आपल्या इच्छेनं दुसऱ्याला वागायला लावणं म्हणजेच काय म्हणायचं त्याला तर बोटावर नाचवणे म्हणायचं. त्यानंतर आहे भाग नसणे म्हणजे जाणीव नसणे. भाग नसणे म्हणजेच काय तर जाणीव नसणे. केलेल्या कामाची कृत्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे एखाद्याबद्दल, पण भाग नसणे म्हणजे जाणीव नसणे. त्यानंतर आहे मान ताठ ठेवणे, स्वाभिमानानं वागणं. मान ताठ ठेवणे म्हणजेच काय तर स्वाभिमानानं वागणं. त्यानंतर आहे मूग गिळणे म्हणजे उत्तर न देता गप्प राहणे. मूग गिळणे म्हणजे काय, उत्तर न देता गप्प राहणं. मी विचारलं तुम्हाला काल का क्लासला आलेला नव्हता, तर गप्पच बसायचं, काहीच नाही बोलायचं, म्हणजेच काय त्याला म्हणायचं मूग गिळणे म्हणायचं. तुम्ही म्हणजे का गेला होता सांगायचं नाही, कुठं गेला होता सांगायचं नाही, क्लासला काल आलो नव्हतो एवढं खरं, पण का आला नव्हता हे काहीच सांगायचं नाही, गप्पच बसायचं, म्हणजेच काय म्हणायचं तर मूग गिळणे म्हणायचं, म्हणजे उत्तर न देता गप्प राहणं. त्यानंतर आहे मनात घर करणं म्हणजे मनात कायमचं राहणं. मनात घर करणं म्हणजेच काय तर मनात कायमचे राहणे. त्यानंतर आहे बघा मात्रा चालणे, योग्य परिणाम होणे. योग्य परिणाम होणे म्हणायचं. मात्रा चालणे म्हणजेच काय तर योग्य परिणाम होणे. त्यानंतर आहे राख होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे. राख होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे. काहीच शिल्लक न राहणं म्हणजेच काय तर राख होणे म्हणायचं, पूर्णपणे नष्ट होणे. त्यानंतर आहे मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. मनात मांडे खाणे म्हणजेच काहीतरी व्यर्थ मनोराज्य करणे. त्यानंतर आहे फुटाण्यासारखे उडणे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजे झटकन राग येणं. झटकन राग येणं, बोललं नाही तोपर्यंत लगेच यांना मनस्ताप होणार, लगेच यांना राग येणारच. म्हणजे म्हणतात का नाही, ज्या नाकावर राग आहे, नाकाच्या शेंड्यावर राग आहे, म्हणजे ह्यांना पटकन राग येतो. म्हणजेच काय म्हणायचं तर थोडक्यात त्याच्यासाठीचा ह्याचा म्हणजे चटकन राग येतो. कोणी जरा जरी काय बोललं ना तरी पटकन राग येतो. आलेत लक्षात. पुढचं आहे बघा प्रश्नांची सरबत्ती करणे. प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजे एकसारखे प्रश्न विचारणे, सतत एकसारखं प्रश्न विचारणे. म्हणजेच म्हणायचं का एकावर एक, एक झाला का एक, एक झाला का एक, म्हणजे एकसारखे प्रश्न विचारणे म्हणजेच त्याला प्रश्नांची सरबत्ती करणे. प्रश्नांची सरबत्ती करणे हा वाक्यप्रचार आहे आणि त्याचा उपयोग होतो म्हणजेच त्याचा अर्थ होतो एकसारखे प्रश्न विचारणे. त्यानंतर आहे बघा मधाचे बोट लावणे म्हणजे आशा दाखवणे. आशा दाखवणे म्हणजे एवढ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स पड, तुला सायकल घेतो. परत पुढं म्हणायचं की एवढी परीक्षा झाली आहे ना, तुला खरंच मी एवढं म्हणजे तो राज्यात ये, तुला मी खरंच दुसरं काहीतरी घेऊन देतो, असं फक्त आशा लावत राहायचं. ॲक्च्युली करणं तर काहीच नाही. म्हणजेच काहीतरी मधाचे बोट लावणे म्हणजेच आशा दाखवणे म्हणायचं. मधाचे बोट लावणे म्हणजेच आशा दाखवणे. त्यानंतर आहे रक्ताचं पाणी करणं म्हणजे अतिशय मेहनत करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजेच अतिशय मेहनत करणे. असं आईवडील बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतात बघा, मी अगदी माझ्या रक्ताचं पाणी करून तुला वाढवलंय, तळफोडाप्रमाणे जपलंय. म्हणजेच आता काही रक्ताचं पाणी करतात असं नाही, पण त्यांनी खूप काबाड कष्ट केलेले असतात, अतिशय मेहनत घेतलेली असते. त्याच्यामुळे ते त्यांच्या तोंडून अगदी पटकन शब्द निघून जातात की रक्ताचं पाणी केलेलं आहे, म्हणजेच अतिशय मेहनत करणे. त्यानंतर आहे बघा मशागत करणे म्हणजे मेहनत करून निगा राखणे. मशागत करणे म्हणजेच काहीतरी मेहनत करून निगा राखणे. मिशीवर ताव मारणे म्हणजे बडाही मारण्या म्हणजे उगच खोटं खोटं लांबडं काहीतरी बोलायचं आपलं, ज्याला काय अर्थही नसतो, असं फक्त उगीच आपलं खरं असो खोटं असो काही पण थापा मारणे म्हणजेच बडाही मारणे. मिशीवर ताव मारणे म्हणजेच काय म्हणायचं तर बडाही मारणे. त्यानंतर आहे मनात घर करणे झाले. मन मोकळे करणे म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे. आपल्याला आयुष्यामध्ये ना एकतरी मित्रमैत्रीण अशी असावी किंवा आपलं जवळचं एखादं तरी नातेवाईक असं असावं की जेणेकरून आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्यासमोर बोलता याव्यात. म्हणजेच काय तर मन मोकळं करणं. म्हणजेच काय म्हणायचं तर आपलं मन मोकळं करणं. आपल्या मनामध्ये सुखाच्या असू दे दुःखाच्या गोष्टी असू दे ह्या सगळ्या आपल्याला कोणाजवळ तरी आपल्या मांडता याव्यात, जेणेकरून असं असावं की आपण बोललेलं त्यांनी ऐकून घ्यावं, ना की जगाला म्हणजे आपल्याकडून रडत ऐकून घेणार दुसऱ्याला हसत सांगणार, असं नको आहे. तर आपल्या मन मोकळ्या ज्या आपण जे त्यांच्याशी सोबत मन मोकळं केलं ना तर ते त्यांनी त्यांच्या पुरतंच ठेवावं, इतरांना विनाकारण आपली चेष्टा किंवा मस्करी उडवू नये. म्हणजेच मन मोकळं करणे म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे. सुख आलं तरी बोलून दाखवायचं, दुःखाचं असलं तरी सुद्धा बोलून दाखवायचं. प्राणावर उदार होणे म्हणजे जीवाची पर्वा न करणे. माझं काय भविष्यात होईल ह्याचा काही विचार अजिबात नाही करायचा, पण सध्या आपल्याला काम करायचं हे मात्र महत्त्वाचं. म्हणजेच काय तर थोडक्यात म्हणायचं त्याला
जीवावर उदार होणे. आलेत लक्षात? जीवावर उदार होणे. जीवावर उदार होणे किंवा प्राणावर उदार होणे म्हणजेच काय तर जीवाची पर्वा न करणे. जीवाची पर्वा न करणे. राब राब राबणे, सतत खूप मेहनत करणे. राब राब राबणे म्हणजेच काही तर सतत खूप मेहनत करणे. राब राब राबणे, सतत खूप मेहनत करणे. राम नसणे, अर्थ नसणे. काय तुझ्या जगण्यात अजिबात राम नाही म्हणजेच असं म्हणतात ना, म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुझ्या जगण्यात काही सुद्धा अर्थ नाही. तुला सगळेजण बोलतात म्हणून तुझ्या जगण्यात काही राम नाही असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय तर राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे. त्यानंतर आहे राम म्हणणे म्हणजे शेवट होणे किंवा मृत्यू होणे. राम म्हणणे म्हणजेच काही तर शेवट होणे किंवा मृत्यू होणे. त्यानंतर आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे दुसऱ्यांच्या उटाठेवी करणे. दुसऱ्यांचंच करायचं, आपला संसार तिथंच राहिला आणि दुसऱ्यांच्याच नुसत्या मोकळ्या उटाठेवी करणं म्हणजेच काय म्हणायचं तर लष्करांच्या भाकऱ्या भाजणे. त्यानंतर लक्ष्मीचा वरद हस्त असणे. बघा तो तर खूप 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 गरजेचा आहे आपली प्रगती होण्यासाठी. लक्ष्मीचा वरद हस्त असणे म्हणजे लक्ष्मीची कृपा असणे, श्रीमंती असणे. लक्ष्मीची कृपा असणे, श्रीमंती असणे. त्यानंतर आहे लौकिक मिळवणे म्हणजे सर्वत्र मान मिळवणे. लौकिक मिळवणे म्हणजेच काहीतरी सर्वत्र मान मिळवणे. त्याच्यासाठी पण खूप कष्ट करायला लागतात. उगाच कुणी मान देत नाही, उगाच कुणी आपल्याला बोलवत नाही, त्यासाठी पण कष्ट करायला लागतात म्हणजे सर्वत्र मान मिळतो. वाचा बसणे, एक शब्द बोलता न येणे. एकही शब्द बोलता न येणं. तुझी काय वाचा बसले काय असं म्हणतो, मी एवढा वेळ तुला बोलवते तर तू बोलत नाहीस म्हणजेच काय तर एकही शब्द न बोलणे म्हणजेच काय म्हणायचं तर वाचा बसणे म्हणायचं. शहानिशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. शहानिशा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीबाबत ना चौकशी करून खात्री करून घेणे म्हणजे खरंच ही गोष्ट घडल्या का त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. खरंच इथं चोरी झाल्या का, खरंच इथं ॲक्सिडेंट झालेला आहे का, कोणी केला असेल याची अगदी तळागाळात जाऊन काय करायचं म्हणजे शहानिशा करणं म्हणजे खात्री करून घेणं. खरंच हे असं झालंय का, एखादी गोष्ट बाहेर एक्सपोज करायच्या अगोदर ना ती खरंच झाली का हिची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर विनाकारण अफवा पसरवायला नकोत. 100 वर्ष भरणे म्हणजेच नाश होण्याची वेळ येणे. 100 वर्ष भरणे म्हणजेच काही तर नाश होण्याची वेळ येणं. त्यानंतर आहे श्री गणेशा करणं म्हणजे आरंभ करणं. बऱ्याच वेळा असं म्हणतात ना आपल्या घरातले, आता तरी श्री गणेशा करणं अभ्यासाचा म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर श्री गणेशा करणं म्हणजेच आरंभ करणं. कुठल्या पण कामाला सुरुवात करणं म्हणजे आरंभ करणं. वड्याचे तेल वांग्यावर काढणं. बघा, वड्याचे तेल वांग्यावर काढणं म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणं. एकाचा राग दुसऱ्यावर काढणं. आता बऱ्याच वेळा असं म्हणतात बघा, म्हणजे घरातले तुला शिक्षकांनी मारलं तर लगेच म्हणतात हां घरातला राग काय तुझ्यावर काढला काय, मग त्यांनी म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढलं काय, म्हणजे त्यांना घरातलं टेन्शन होतं तुलाच पट्टीनं मारलं काय वगैरे. तर असं हे एक आपल्याकडं बऱ्याच वेळा घरातले बोलून जातात असं की शिक्षकांना काही घरातलं त्रास झाला होता काही म्हणून तुला मारलं काय. याचा अर्थ काय, वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजेच एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विडा उचलणे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. दररोज मीच काम करायचा काही विडा उचललाय काय तेव्हा, किंवा दररोज मीच उत्तरं सांगायचा काही विडा उचललाय काय, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजेच काय तर निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. त्यानंतर आहे वटणीवर आणणे म्हणजे ताळ्यावर आणणे. वटणीवर आणणे म्हणजेच काय म्हणायचं तर ताळ्यावर आणणे. वाट लावणे, विल्हेवाट लावणे, मोडून तोडून टाकणे. जर लहान बाळांना नाही का, किंवा तुम्हाला समजा आता एखादी वस्तू आणून दिली आहे तर ते नीट न वापरणं, कुठं पण न टाकणं, परत तिला न व्यवस्थित ठेवणं. त्याचे समजा एखादं खेळणं वगैरे आणलं तर त्याची चाकं इकडं, त्याचे सगळे पार्ट्स वगैरे वेगवेगळे करून टाकणं म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो तर वाट लावणं म्हणजे मोडून तोडून टाकणं, विल्हेवाट लावणं. वकीलपत्र घेणे म्हणजे एखाद्याची बाजू घेणे. एखाद्याची बाजू घेऊन बोलायचं त्याला म्हणतात. तुला काही वकीलपत्रक दिलंय काय तू त्याचं, म्हणजे जर मी एखाद्याला विचारलं की तू काल का ॲब्सेंट होतास तर तो शेजारचा म्हणतो की हां असं असं झालं होतं म्हणून आलेला नव्हता. म्हणजे ह्याचा अर्थ काय मी म्हणू शकते केला की तू काही वकीलपत्रक त्याचं घेतलंयस का. त्यानंतर आहे बघा वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजेच काहीतरी स्पष्टपणे नाकारणे. अजिबात कुठलाही संकोच न बाळगता पटकन सांगून टाकायचं की नाही म्हणून स्पष्टपणे नाकारणे. त्यानंतर आहे विचलित होणे म्हणजेच मनाची चलबिचल होणे. एका ठिकाणी मन अजिबात स्थिर राहत नाही, सतत हे करू की ते करू असं होत राहणं म्हणजेच काहीतरी मनाची चलबिचल होणं. त्यानंतर आहे दबा धरून बसणं म्हणजे टपून बसणं. दबा धरून बसणे म्हणजेच काय म्हणायचं तर टपून बसणे. दबा धरून बसणे, टपून बसणं.
त्यानंतर आहे दगडावरची रेघ, खोटे न ठरणारे शब्द, खोटे न ठरणारे शब्द. ही दगडावरची रेघ असणार आहे की उद्या माझा अभ्यास पूर्ण असणार आहे, म्हणजे माझा उद्या अभ्यास पूर्ण असेल, ही दगडावरची रेघ आहे, म्हणजे हे शब्द खोटे ठरणार नाहीत, माझा अभ्यास पूर्णच असणार आहे. असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही म्हणू शकताय, ज्यावेळेस तुमचा अभ्यास पूर्ण असेल ना त्यावेळी तुम्हाला हा वाक्यप्रचार वापरता येईल की मॅडम माझा अभ्यास पूर्ण असणार आहे, ही दगडावरची रेघ आहे. दातांच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करणे, अनेक वेळा खूप वेळा चल खेळायला असं विनंती करणं, किंवा आईनं खेळायला गेलेल्यांना बोलवून आणणं म्हणजे चल घरी असं म्हणणं सुद्धा म्हणजेच काय तर दाताच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करून सांगणे, अनेक वेळा विनंती करून सांगणे. त्यानंतर आहे दात धरणे म्हणजेच वैर बाळगणे म्हणायचं, दात धरणे म्हणजेच काय तर वैर बाळगणे. आता जेवढे झालेले आहेत ना तेवढे तुम्ही व्यवस्थित करा, 3-4 वेळा तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात राहतील शब्द. अगदी मी अर्थ पण आता तुम्हाला समजावून सांगितलेले आहे, तर तुम्ही लिहून घ्या, पाठ करा, ऐका सारखे म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. आणि ह्याचा जो आपण राहिले जे सगळे अजून वाक्यप्रचार संपलेले नाहीत तुमच्या बुकमधले, तर आपण नंतर बघूयात. सेकंड ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चर होणार आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण राहिलेले सगळे वाक्यप्रचार आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करूया. आता जेवढं झालेलं आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित ऐका, वाचा, त्यानंतर एकदा लिहून काढले तरी चालतील, म्हणजे किमान पेपरला परमनंट तुमच्या लक्षात राहून जाईल. त्यामुळे सतत ऐकायचं, ऐकण्यानं बराचसाच फरक पडतो आणि आपल्याला भरपूर शब्द सामग्री आपल्याकडे येते. त्याच्यामुळे सतत ऐकणं, वाचणं खूप महत्त्वाचं आहे. वाचन तर इतकं भर द्या की आपल्याकडं कुठंही आपल्याला टाकलं, एखादा निबंध जरी लिहायला सांगितला ना तरीसुद्धा आपल्याला सहज ऑन दी स्पॉट जर एखादा विषय दिला ना तर आपल्याकडे शब्दसामग्री इतकी असावी की आपल्याला लिहिता यावं. आणि आपल्याकडे शब्दसामग्री नसण्याचं कारण काय असतं, तर आपण यूट्यूब बघतो, पण यूट्यूबला कुठं रील्स बघ किंवा बाकीचं काहीतरी बघतो, अभ्यासाचं बघतच नाही ना, मग तुम्हाला हे शब्द सांगणार कोण सांगा. किंवा कोणतं तरी म्युझिक वगैरे आपण ऐकत राहतो, मग आपण ऐकलंच नाही तर तुमच्याकडे शब्दसामग्री कोणती येणार, कुठून येणार ना. त्याच्यामुळे निबंध असू दे किंवा लेटर रायटिंग वगैरे असू दे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाक्य तयार करायचे असतात. आणि बऱ्याच मुलांना मराठीतून पण सुचत नाही, इंग्लिश तर नंतरचाच भाग आहे. मग असं का होतं, कारण आपल्याकडे शब्दसामग्री कमी आहे, आपण वाचन करत नाही, आपण ऐकत नाही, त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर तुम्ही 2-3 वेळा ऐकून घ्या, जेवढं तुमच्या कानावर पडेल तेवढं तुमच्या उपयोगाचं असेल. राहिलेले वाक्यप्रचार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. ठीक आहे, चला थांबूयात इथेच.